नमस्कार, मी मयुरी कराडे. सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 14 इथे संकेत विहारमध्ये. संकेत विहारमध्ये फिरत असताना इथल्या नेमक्या काय समस्या आहेत, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, स्ट्रीट लाईट्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण या संकेत विहारमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, ज्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की या एरियामध्ये तुमच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये नेमके काय काय प्रश्न आहेत, काय काय अडचणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा कुठला प्रश्न वाटतो? पाणी. काय प्रॉब्लेम नेमका? प्रॉब्लेम म्हणजे आमच्याकडे टँकरनी पाणी येतं, एक 15-20 दिवसांनी येतं. पण आता सध्याला इथले जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, संतोष भाऊ हरपळे ह्यांच्या प्रयत्नामुळे आमच्याकडे आता 8 ते 10 दिवसाला आम्हाला टँकर येतो. पण आम्हाला रोज कॉर्पोरेशनचं नळाचं पाणी हवंय. कारण टँकरमध्ये आम्ही पण आज किती वर्ष ऍडजस्ट करणार ना. 1000, 900, 800, 900 टँकर आम्हाला भेटतो. टॅक्स भरतो आम्ही कॉर्पोरेशनचा पाण्यासहित आणि प्लस विकतचं पाणी घेऊन आम्ही ते वापरायचं. तर आमची सगळ्यांची विनंती आहे की सगळ्यात पहिला आमच्या भागातला पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून. किती वर्षांपासून इथे टँकर सुरू आहे? जवळजवळ पण 10-12 वर्ष झाली. 15. 15 वर्षांमध्ये आता किती दिवसांनी टँकर इथे येतो? आता इथं 8-10 दिवसाला टँकर येतो. आणि ते 10 दिवस पाणी पुरतं? तो पुरत तर नाही. आणि ते फक्त पिण्याचं पाणी असतं. वापरण्यासाठी पाणी आम्हाला पर्सनल घ्यावं लागतं विकत. पण तुम्ही पाणीपट्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सर्व भरतो, पाणीपट्टी भरतो, सगळं भरतो. तरी सुद्धा पाणी मिळत नाही. बरं, जे टँकरचं पाणी येतं ते स्वच्छ असतं, पिण्यायोग्य असतं? 8 दिवस ठेवून वापरायचं म्हणजे ते स्वच्छ आता नसतं. स्वच्छ आम्हाला तर ते स्वच्छच म्हणायचं इथे. म्हणजे दिसत नसलं तरी म्हणावं लागतं? हो. दिसत नसलं तरी कारण 8 दिवस आणि रोडवर ड्रम असतात. 8 दिवस ठेवावं लागतं. त्याला ऊन लागतंय, पाऊस ह्याच्यामुळे ते अशुद्धच होतंय ना. शुद्ध कसं म्हणता येईल? पण आमच्या मते ते शुद्धच म्हणून प्यावं लागतं. बरं, किती वर्षांपासून इथे राहताय तुम्ही? मी 17 ते 18 वर्ष झालं संकेत विहारमध्ये राहते. 17 वर्षांमध्ये काय काय मेजर अडचणी आहेत इथल्या? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच, यासोबत आणखी काय वाटतं? रस्ता व्यवस्थित नव्हता आणि लाईटी सगळे वरनं लाईट म्हणजे अंडरग्राऊंड लाईट नाहीये. लाईट सकाळी खूप डिम लाईट असते. हेच प्रॉब्लेम आहे. हो. तुम्हाला मुलगी असेल? हो आहे ना. कितवीला आहे? IT म्हणजे आता ती कम्प्युटर IT ला आहे आणि ती इकडूनच ये जा हो, इकडूनच ये जा करते ती. तिला कधी, कारण बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस एकटी मुलगी घराबाहेर पडते त्यावेळेस प्रत्येक आईला काळजी असते की माझी मुलगी ही सेफ सुरक्षित घरी येते की नाही येते. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे गुन्हेगारीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं दिसतंय. या एरियामध्ये तसं काही वाटतं? हो, जोपर्यंत आपल्या इथे सक्रिय कार्यकर्ते नव्हते आपले संतोष भाऊ, तोपर्यंत दररोज म्हटलं तरी भांडणं होत होती आणि सारखी मुलं वगैरे येणं, बसणं ह्या गोष्टी खूप चालायच्या. पण आता बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आल्यासारख्या वाटतात आणि थोडंसं आता जाताना पण तुम्ही ह्या रोडनी जर पुढे जाऊन बघितलं तिथे लाईट्स वगैरे नाहीयेत आणि तिथून इथून इथल्या बराचसा महिला वर्ग जो आहे तो म्हणजे कामाला जाणार आहे. बराचसा 80% महिला इथून कामाला जातात. तर त्या रात्रीच्या 11-12 वाजता सुद्धा तिथून येतात. जर तिथे लाईटच नसेल तर ते आपण सेफ तरी कसं म्हणणार? लाईट नाहीये, पाण्याच्या सोयी नाहीयेत. भरपूर अशा समस्या आहेत की ज्या इथे या भागामध्ये आहेत आता सध्या तरी. आणि तरी बऱ्यापैकी आता भाऊंनी जेव्हापासून भाऊ या एरियामध्ये आपल्या काम करतायत तेव्हापासून ह्या समस्या बऱ्यापैकी त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यांनी जसं सांगितलं, आजी लाईटचा प्रश्न सांगितला की इथे रस्त्यांवरच्या खांबांना लाईटीच नाहीयेत. तुम्ही किती वर्षांपासून येत? मी आता इथं कमीत कमी मॅडम 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले तर पहिला एकच टँकर यायचा. एक टँकर आल्याच्या नंतर तरी पण पुरत नव्हता. वस्ती वाढल्याच्या नंतर टँकर यायला लागलं पण तरी पण पाणी भरपूर नाही आम्हाला. 20, 22, 25 दिवसांनी काय दिवसांनी. मग ते आता बेलर आपण बाहेर ठेवायचं, ती बांधायचं, त्याच्यावर धूळ बसणार. धूळ बसल्याच्या नंतर जरा आपल्याला पाणी ढवळ दिसलं तर आपण गाळून बिळून घेणार, स्वच्छ करून पिणार. नाही पिणार तर इथं पाणी नाही ना. एखादा शेतकरी समजा नांगूर हारून आला तर त्याला लई जर ताण लागली तर ती पाणी पितोच आहे ना. तसं आम्ही पण पितो शेतकऱ्यासारखं, इलाज नाही त्याला. राहायला नुसतं शहरात म्हणून राहायला शहरात आहे, पण शहराची आम्हाला काही कळा नाही. गावासारखंच दिसतंय. गावासारखंच दिसतं, त्याच्यात काही बदल नाही. आता बदल पाहिजे असेल तर काय केलं बदल पाहिजे असेल तर आमच्या भाऊंनी आता आमची सगळं पद्धतशीर चाललंय. पाणी टँकरचं येतंय 10 दिवसाला. आता आणि तुम्हाला सांगते रस्ते बिस्त जरा बरं झाल्यात. लाईटी जिथं जिथं नसत्या ती लाईटी बसवल्यात. आता भाऊ आले तर मग काय काय करतील असं वाटतं? आता भाऊ आल्याच्या नंतर काय करायचंय ते नंतर ठरू ना.
आता ठरून काय उपयोग आहे? भाऊंना काय सांगाल करायला? काय सांगणार की हाय ही राहिलेली कामं भाऊ पण करणार, आम्ही पण भाऊंना मदत देणार. देणार. हा देणार देणार 100%. मावशी, तुम्हाला काय वाटतंय इथे आता त्यांनी सांगितलं की स्ट्रीट लाईट नाहीये, रस्त्यावरच्या खांबांना लाईटीच नाहीये, तुमचं काय म्हणणं आहे? बाकी सगळ्या महिला बोलल्यात ना ते काही खोटं नाही. भाऊला आम्ही 5 वर्ष झालं ओळखतोय. बाकीचे नेते येतात ना, उमेदवार येतात, पण आता येतील. म्हणजे मतदान जवळ आल्यानंतर त्यांना संकेत विहार दिसतं, अगोदर दिसत नाही. भाऊला आम्ही 5 वर्ष झालं, जेव्हा कधी पण फोन केला ना की भाऊ लगेच फोन उचलतात. फोन म्हणजे कोणती समस्या सांगा, कोणातर्फे बी सांगा, की लगेच ती दुसऱ्या दिवशी झालेली असते. म्हणजे लाईटचे वगैरे रस्ते वगैरे ते करणारच, त्यांच्या पण हातात नाही. त्यांनी सगळं अजून म्हणजे त्यांनी हे करणारच. पण असं मला वाटतं की आमच्यासाठी भाऊच ना देवच सध्या. बाकीच्या उमेदवारांनी नाही का उगाच कशाला हे करायचंय, सगळ्यांच्या नजरेत ही पडूच नका. त्यांना उलट तुम्ही सपोर्ट करा. कधी कुठला नेता इकडे फिरकतो? कारण आता हा एरिया आहे, इथे प्रचंड प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेऊन कधी कुठला नेता तुमच्यापर्यंत आलेला आहे? नाही आलाच नाही नेता अजून. काही प्रश्न सोडवाय नेता आलाच नाही इथपर्यंत अजून. पण मी आता 5 वर्ष झालं भाऊ येतात इथं. भाऊला आम्ही काय काम सांगितलं लाईट बसवायला, ही 10 वर्ष झालं आमच्या घरापाशी लाईट पण नव्हती, आता भाऊंनी बसवली. पाण्याचं बी काय असं प्रॉब्लेम होतं. 20 दिवसाला 25 दिवसाला टँकर येतात तिथं. रोडची, पाण्याची, लाईटीची सोय करायला पाहिजेत ना नेत्यांनी. नेता इकडे फिरकलाच नाही अजून, फक्त मतदान आल्यापुरतीच येतात इथं कोणताच नेता. गटर लाईनचा प्रश्न आहे काही? खूप आहे. गटर लाईनीचं तर आता भाऊंनी व्यवस्थित केलं, नाही तर वरनं आमच्या इथं ड्रेनेज लाईनच्या वरनं पाणी जात होतं एकदा तर. त्याच्यात दगड, माती, कुटी सगळं कोणी साफ करायला बघत नाही, जशी जनावरच राहतात इथं संकेत विहार मध्ये. कोणी माणसंच नाही राहत असं वाटतं. पण आता भाऊ आल्यापासून व्यवस्थित चाललंय थोडं. कधी तुम्ही तक्रार नाही केली? खूप केले, खूप ठिकाणी जाऊन आलो, पण कोणी आमचं हे घेतलंच नाही. तक्रारींना काही रिस्पॉन्स कोणीच दिला नाही. फक्त भाऊ आले तेव्हापासूनच आमच्या आता व्यवस्थित चाललंय संकेत विहार मध्ये. नाहीतर कोणी लक्ष देत नव्हतं, कोणी येत पण नव्हतं आमच्या इकडं. माणसं आहे का नाहीये, फक्त मतदान दिलं का झालं, मतदान घेतलं का झालं, मग ते निवडून आले. इकडं काही त्यांचा प्रश्नच नाही, माणसंच नाही ना इकडं राहायला. काही तुमच्या काय अडचणी आहेत तिथल्या? काय आमच्या रस्त्याची अडचण आहे. आम्ही 14 वर्ष इथे राहिलाय, पण अजून पण आमच्या गल्लीला रस्ता नाही. आता इथून पुढे जर भाऊ आले निवडून तर होईल आमचा रस्ता. आम्ही अशी अपेक्षा करतो त्यांच्याकडनं की भावी आयुष्यात आमच्या मुलांना खेळायला जागा नाही, ग्राउंड नाही, त्यांनी करावं हीच आमची इच्छा आहे. मुलांसाठी ग्राउंड वगैरे, रस्ते नीट पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. पाण्याची खूप टंचाई, 15-15 दिवसाचं पाणी पिलेलं आहे. आमची मुलं पावसाळ्यात खूप आजारी पडतात पाणी दूषित असल्यामुळे. मी आता त्याच विषयाकडे येणार होते. आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की इथे पहिल्या 20 ते 25 दिवसांनी टँकर यायचे आणि त्या टँकरचं पाणी तुम्ही एकत्रित साठवून ठेवायचा आणि ते साठवल्यानंतर आता जसं मी तुमच्याकडे बघते, तुमच्याकडे वरती एक लहान मूल आहे, तुम्ही तेच पाणी पिताय जे तुम्ही घरात साठवता. 15 ते 20 दिवस तुम्ही एकच पाणी पिता. कधी आजारपणाच्या समस्या नाही उद्भवल्या? सारखंच आजारी पडतोय आम्ही. 8-10 दिवस झाले की सर्दी पडत आहे लेकराला. मी याच्यावरती उपाय काय वाटतं? पण उकळून पाणी पिता हा एक कधीच शेवटचा पर्याय नसू शकतो. उकळून पाणी पिण्यापेक्षा आपल्याकडचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल आणि तो सुटण्यासाठी आपण त्या लोकप्रतिनिधींपर्यंत कसे पोहोचू हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. मावशी, तुम्हाला काय वाटतं? पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे? तर काय बोलताय? आता सगळे तर बोलले पाणी नाही, लाईट नाही, रस्ते ना चांगले नाहीत. हा, लोक फास्ट गाड्या नेतात, पडतात माणसं, रोडवर पडतात खड्डे गाडीहून. हा, मग त्याची रस्त्याचं बघावा ते दादांनी. पाणी द्यावा, पाण्याची सोय नसते. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी घेऊन जायला लागतं. पडत होतं, कोणी येतं बघा आम्हाला. बरं, इथे पिण्याच्या पाण्याचा तर मोठा प्रश्न आहेच, याचबरोबर इथे वापरण्याच्या पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यावरती कोणाचं काय म्हणणं आहे? इथे वापरण्याचं पाणी कसं आहे? वापरण्याचं पाणी टँकरनेच आहे. आम्हाला टँकरचंच पाणी वापरतो. पिण्याचंही पाणी टँकरने वापरतो आणि वापरायचंही पाणी टँकरनेच वापरतो. दर महिन्याला म्हणजे दर 8 दिवसाला 1000 रुपये टँकरचे, महिन्याचे त्याचे 3000 रुपये होतात एका घराला. पाण्याचा प्रश्न सोडवा आणि दुसरा रस्त्याचा. आम्हाला गाडी चालवताना इतका त्रास होतो ना. लहान मुलं असतात, वर्दीचे छोटे मुलं असतात, खड्ड्यामध्ये गाडी आपटली, मुलं इकडं तिकडं पडतात. दुसरा प्रश्न म्हणजे रस्त्याचा आहे. ते रस्त्याचं काम दादांनी करावं हीच इच्छा आहे. आपण आता पाहिलेलं आहोत, या सगळ्या महिला व्यक्त झालेल्या आहेत. त्यांच्या ज्या मनात अडचणी होत्या, ज्या समस्या होत्या, ज्या त्यांना वाटत होत्या की इथल्या प्रतिनिधींनी त्या ऐकाव्यात. आणि आता लवकरच इलेक्शन आहे आणि इलेक्शन नंतर काय म्हणाला? लाईटही आमच्याकडे सकाळी 10 वाजेपर्यंत खूप कमी व्होल्टेज असतं त्याचं. अगदी म्हणजे अशी की कामात जायची गडबड असती, मुलांची शाळेत जायची गडबड, त्यावेळेस मिक्सर चालत नाही, हीटर चालत नाही,
बल्ब सुद्धा लागत नाहीत, इतके प्रॉब्लेम अडचणी आहे, तर त्याकडे थोडंसं लक्ष द्यावं की लाईटची पण आमच्या भागामध्ये जी आहे ती समस्या सोडवावी त्यांनी. आपण पाहिलं या समस्या आणि व्यतिरिक्त कोणाची काही अडचण आहे जी तुम्हाला आता वाटतंय की आपण मांडली पाहिजे जेणेकरून येत्या काळामध्ये ती पूर्ण होईल, असं कोणाला काय वाटत असतं? सामान्य माणसाच्या ह्याच आहेत, लाईट, पाणी, रस्ता. आमच्या फक्त ह्याच अपेक्षा आहेत, त्या पूर्ण कराव्या एवढीच फक्त. नक्कीच. आणि माणसाला लागतंच काय, ज्या मूलभूत गरजा त्या व्यक्तीच्या असतात त्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि हा त्यांचा हक्क आहे ज्यासाठी ते आता व्यक्त होत आहेत इथे. आता येत्या काही दिवसामध्ये इलेक्शन आहे आणि इलेक्शन लागल्यानंतर जो नेता इथून निवडून येईल त्या नेत्यानं या सगळ्याच त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हीच इच्छा. आणि बाकी अजून आपण काही प्रभागांमध्ये फिरणार आहोत, शिवाय या व्यतिरिक्त सुद्धा आपण एरिया कव्हर करणार आहोत जिथे सुद्धा बघूयात की त्या व्यक्तींची आणि त्या लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.